नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 4 महिलांचं अपहरण करून त्याला एम सदनी पाठवले आणि ह्यांचे मृतदेह स्वतःच्याच रानात पुरले सापडले. केवळ त्यांच्या हाडाचे सांगाडे. पोलिसांनी केस रंगवली, मात्र अनेक पळवाटा निघाल्याने तो कोर्टात निर्दोष झाला. त्यामुळे तो गावात डॉन बनल्यासारखा वागू लागला आणि अशातच त्याने एका अल्पवयीन मुलीला भर रस्त्यात छेडलं आणि त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी मिळून याला रस्त्यातच चेचलं आणि त्याला कायमचा संपवला. ही घटना नगरच्या अकोले तालुक्यातील सागाव मध्ये घडली आहे. अहमदनगर जिल्हा म्हटलं की गुन्हेगारीचा बालेकिल्ला समजला जातो. तसंच इथं मोठं राजकीय वलय असल्याने त्यांचे बगलबच्चे देखील मोठे गुन्हेगार आहेत. त्यामुळे इथल्या मातीत कायदा देखील गुन्हेगारीला सावली देतो. अशाच प्रकारातून अकोले तालुक्यातील सुगाव या छोट्याशा गावातून अण्णा वैद्य या गुन्हेगाराचा जन्म झाला. सुरुवातीला अण्णा हा विद्युत मोटारीच्या केबल चोरायचा. हे करत असताना त्याने घरगुती वादातून त्याची सख्खी बहीण अंगणवाडी सेविका असणारी शशिकला गोरडे राहणार पानसरवाडी हिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत तिला मारले आणि तिचा मृतदेह रानात पुरला. हा खून पचल्याने त्याने त्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यापाऱ्याची बहीण कमल कोळे राहणार गांधरफळ हिचे अपहरण करून तिच्यावरही अत्याचार करत तिला ठार मारले आणि तिचा मृतदेह देखील रानात पुरला. त्यानंतर संगमनेर माळीवाडा येथील भाजीपाला विक्रेती महिला ताराबाई असाराम राऊत आणि कुंभफेळ येथील विडी कामगार महिला पुष्पा देशमुख यांचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करत त्यांना जीवे मारून त्यांचे मृतदेह देखील रानात पुरले. या सगळ्या घटना त्याने रात्रीच्या अंधारात केल्याने त्या पचल्या. मात्र त्याची केबल चोरी करायची सवय गेली नव्हती. अशाच अनेक मोटारीच्या केबल चोरताना त्याला पकडले आणि या चोरीच्या केबल तो रानात पुरायचा. या केबल काढण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रानात जेसीबी लावला आणि यामध्ये अचानक 4 महिलांच्या मृतदेहाचे सांगाडे बाहेर निघाले. त्यांच्या अंगावरच्या कपड्यावरून आणि मिसिंग महिलांच्या वर्णनावरून त्यांची ओळख पटली. पोलिसांनी त्याला बोलता पोपट करून सगळा प्रकार ओकायला भाग पाडले, पण ही केस कोर्टात सिद्ध करता आली नाही. त्यामुळे अण्णा वैद्य अशा भयानक मोठ्या केसमधून निर्दोष झाला. वास्तविक या केसमध्ये असणाऱ्या पळवाटा याचं कारण बनलं. पण या प्रकरणानंतर तो जेलमधून सुटून तो गावातील डॉन बनला आणि गावात त्याचा दरारा वाढला. त्यामुळे तो कधीही काहीही करू लागला. रोजच्या याच्या गुंडगिरीला लोकांनी भीतीपोटी त्याला पचवला. मात्र त्याने एका अल्पवयीन मुलीच्या इज्जतीवर हात घातला आणि लोकांनी त्याला डोक्यात घेतलं. या मुलीला त्याने भर रस्त्यात ओढाओढी करण्यास सुरुवात केली. मुलीने रस्त्यावरून पळत घर गाठले, पण अण्णाने तिच्या घरी जाऊन त्याला बाहेर ओढत आणले. हा अत्याचार सुगावतील जनतेला बघवला नाही. त्याने जमलेल्या जमावाने तात्काळ मिळेल त्या हत्याराने मिळेल त्या वस्तूने अण्णा वैद्यवर हल्ला चढवला. या जमावाचा राग एवढा शिगेला पोहोचला होता की तो मेला तरी त्याला मारलं गेलं. वास्तविक कायद्याने अण्णाने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देऊ शकले नाही. मात्र जमावाने गावातील अशा गुन्हेगाराचा घडा भरताच त्याचा शेवट केलाय आणि दाखवून दिलं की सामान्य लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला की अन्यायाचा देखील अंत होतो.